हॅलो गाईज, वेलकम टू बॅक टू माय चॅनल. माझं नाव रोहित जुतनमल आणि आज मी देवगडात आलो आहे. ते म्हणजेच आमच्या फ्लॅशच्या घरी. आणि फ्लॅश आम्हाला पूर्ण देवगडात एक्सप्लोअर करवणार आहे. तर आज आम्ही एका बीचवर जाऊ, तिथे पवनचक्की वगैरे सगळं काही आहे. तिथे 2 डोंगर पण आहेत, ते डोंगरावर आम्ही जाऊन काय तिथे गार्डन वगैरे ते सुद्धा बघणार आहे. तर शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि स्किप तर करूच नका, कारण की आपल्याला खूप मजा येणार आहे. आणि मग आमचा सगळा कॉलेजचा ग्रुप आलेला आहे या ट्रिपला. तर बघू आपण या ट्रिपमध्ये किती काय काय मजा होते, काय नाही होते असं बघू. ये देखो खूबसूरती का असर. ओरिजिनल मध्ये तू खूप भंगार दिसतेस. इकडे या बघा, हे बघा मेकअप. या बघा. नाही तुझा फ्लॅश आता कुठे चाललो आपण? चला आपण अरबी समुद्र बघायला. कुठे? थोबाड दाखव ना. थोबाड दाखव, थोबाड. इथं किती लांब आहे? थोडस. आपण फॅन बघितले ना गच्चीत ना, हां तिथे जायचं. हा आपण नक्की चाललोय कुठं? आपण ते गच्चीत ना फॅन बघितले ना, जे दरवाडला वारा देतात ते बघायला चाललोय. अच्छा, आमच्याकडे त्याला पवनचक्की काय म्हणतात? पण यार तो एरिया कुठला आहे? तरी इकडनं 5-4 किलोमीटर आहे का? पवनचक्की म्हणतात, पण ते 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर देवगड चालले, 15 किलोमीटर चालायचं. 15 किलोमीटर चालत जायचं आहे. इथंच आहे, आपण इथे थांबणार असं रिक्षा. हे नवीन ब्लॉगर आहे. पॉकी आहे तो, पॉकी. झाडा झुडपात, चला जाऊ. झाडा झुडपात घोलून. इथं अशा पद्धतीने पोल डान्स. एकदा पोल डान्स होऊ जाऊ दे. वन्स मोर रशियन. 500 देतात. किती 500 सिगरेट. पण ब्लॉग कर सांग मग. नाही, मी सिनेमॅटिक मध्ये काढले, सगळे ब्लर आहे. नाही नाही दीदी बघते. तर आता काय आपण पोचलो आहे देवगडच्या त्या बीचवरती. इथून काय नाही 10-15 मिनटं लागली फक्त आम्हाला यायला रिक्षाने. 10 मिनटं लागली. तर आता इथे असं काय खेळणी वगैरे आणि तुम्हाला काही खायचं वगैरे असेल तर खाऊ शकतो. इथं अशी झिपलाईन वगैरे आहे मस्तपैकी. आणि पवनचक्की बघा केवढी मोठी आहे. पवनचक्की इथनं सगळ्या देवगडला लाईट सप्लाय होते. आणि आपण आता थोडा सीव्यू म्हणजेच समुद्राचा आस्वाद घ्यायला चाललो आहे आता थोडा. असं इथं एवढा असा समुद्र आहे मस्तपैकी. आपण जाऊया आता थोड्या खाली जाऊया, खाली जाऊन बघूया समुद्राचा काय विषय कसा आहे. काय नाही आहे आता काहीच नाही. शांतीत क्रांती करणारा गाव. ही क्रांतीची मम्मी आहे आणि शांती याची मम्मी आहे. देवगड तालुक्यातल्या लोकांना ना गरम होत होतं. म्हणजे मी 500 रुपये काढून देवगड तालुक्यातल्या लोकांना गरम होत होतं. म्हणजे मी 500 रुपये काढले काढून
लगेच आजूबाजूला वारा टाकतात. येतोय काय बघ उरले ना हा, मोठं लागलं. हे काय बॅग बुक तिथे धोका आहे तिथे direct भेटतो. इथे येऊन तुम्ही अशा लहान मुलांना काहीतरी गाड्या गुड्या खेळू शकतात. ए बाबू हे असं गार्डन आहे. गार्डनचे काहीतरी इथे नियम आहेत. तर आता आपण गार्डनमध्ये आलो. गार्डनमध्ये तो ऊन खूप लागतंय आणि हे काय असं लॉनमध्ये प्रवेश निषेध म्हणजे लॉनमध्ये निषेध प्रवेश नका करू. निषेध बसला एक काका लोक सगळे व्ह्यू बघताय इकडे मस्त आहे. असं फिरवतात असं फिरवतात. इथे आपण कॅन्डल लाईट डिनाईट करू शकतो. पहिल्यांदा बघितलं जे काही आहे माझं घर आहे हो. कसं वाटलं तुला? मजा आली. तुला कसं वाटलं? भाऊ तर पहिल्यांदा आलाय, मी पण पहिल्यांदाच आलोय. म्हणून तू असा मोबाईल घेशील असा असा घेशील अरे हात मोडल ना तुझा. असं असं पकडायचं ना. असा कसा असा नाही असा असा घेतलास ना मग असा घ्यायचा. ते मला माहिती आहे. पण तू असं घेतलास. अरे आता असं पकडलं आता आता दाखवायचं असेल तर असंच करावं लागेल ना मला. असं कसं असं दाखव. आता आपण गार्डनमध्ये तर आलो आहे. गार्डनचा म्हणजे रात्री येऊन चिल मारू शकतो म्हणजे शांतपणाने बसू शकतो इथे. आणि इकडनं समुद्राची हवा गारगार हवा ती आपल्याला रात्री खूपच लागते. इथे असे काहीतरी बसायची जागा आहे. आपण रात्री इथे येऊन शांतपणाने बसू शकतो. असं काहीतरी आहे इथे. तिथे आपण कपल स्पॉट आहे. तिथे आपण जेवण वगैरे काही सगळं करू शकतो. आता आपण चाललो आहे समुद्राच्या किनाऱ्यावरती. तर बघू आता समुद्र किनाऱ्यावरती आपल्याला किती मजा येते किती नाही बघूया. असं काहीतरी समुद्र किनारा आहे इथला. एकदम मस्त मस्त आहे. त्याला अरे वारेपेक्षा देवगड बीच कडक आहे. येऊन बघा तुम्ही कधीतरी. खाली जाऊया थोड्या मग तिकडनं बोटीकडे जाऊया. बोटी काहीतरी आहे बोटी नावाने ते फ्लॅशने सांगितलंच तुम्हाला. त्याच्याकडनं अजून थोडी आपण माहिती काढू त्याच्याबद्दल. तर चला बघूया आपण काय सीन आहे तिकडे पण. आता खाली पायऱ्या उतरतोय बीचवर जाण्यासाठी. 40 मिनटात आपण बीचवरती पोचणार आहे. बीचचा जरा आनंद उठव थोडं पाण्यात वगैरे खेळ. आणि तिकडे त्या साईडला बसायला जागा आहे वाटतं फ्लॅश. तिकडे दगडं दुगडं आहे त्याच्यावर बसू शकतो आपण. मग तिकडनं आपण थोडा सनसेट पॉईंट बघूया. आमचा फ्लॅश आहे कॉलिंग. कुठला नंबर आहे? आता पोचलोय खाली. फ्लॅश इथं अजून काय काय आहे? अरे आपल्याकडे सगळं आहे आजूबाजूला आहे. आता कुठे जायचं आपल्याला आता आपण इकडनं? किल्ल्यात चाललोय. कोणता किल्ला? देवगडच्या किल्ल्यात चाललोय. ते काय म्हणजे असं तो किल्ला आहे मंदिर आहे. कोणत्या Light house देवाचं आहे. मंदिर आहे? गणपतीचं मंदिर. लाईट हाऊस आहे. आपण तिथं खाली जेटी आहे जेटीवर जाऊ. जेटी म्हणजे काय असतं? जेटी म्हणजे तिथे बोटी लागतात. बोटी थांबतात. बोटी पार्क होतात. म्हणजे तिथं मोठ्या मोठ्या बोटी बघायला मिळणार? नाही नाही मिळणार. बोटी पाण्यात असतात ना आता का? सोडल्या पाण्यात सोडल्या. पार्किंग
आता आपण तर खाली उतरलोय. तर 5 मिनिटात आता बीचवरती आलोय मस्तपैकी. आता थोडं पाण्यात वगैरे जाऊन पाय वगैरे करून पाय तर खूप लहान झाले. पाण्याने थोडे पाय करून टाकले आणि इकडनं असा व्ह्यू दिसतो मस्तपैकी. हा व्ह्यू आहे. इकडे 2 असे आपले म्हणजे तिकडं काहीतरी करतात. आता आपण पण जाऊन बघूया काय करतात तिकडं. थोडे चांगले फोटोज वगैरे काढून इंस्टावर टाकूया आज. तर आता आपण बीचवरनं मजा मस्ती करून आता चाललोय ते म्हणजे देवगड किल्ल्यावर. इथनं किमान किती वेळ लागणार आहे आपल्याला जायला? हा 20-30 मिनिटं लागतील चालत. 20-30 मिनिटं लागणार आहे चालत. हा सकाळपासून चालतच फिरवतोय आम्हाला. आता वरती जाऊ ह्या स्टेअर्सनी. ह्या पायऱ्यांवर युअर नेम शूट झालं होतं माहिती आहे का? काय शूट झालं ते? युअर नेम इथेच शूट झालं होतं ह्या पायऱ्यांवर. ओके. हे बघ इकडनं आपल्याला देवगड किल्ल्याला जायचं आहे. तर जाऊया. हे काही छोटे मोठे माणसं आहेत ते येत आहेत म्हणून आम्ही थांबलोय. काय बीचेस म्हणतात हे छोटे माणसं हे सगळे म्हणून आम्ही इथे थांबलोय छोट्या माणसांसाठी. येऊ द्या त्या छोट्या माणसांना मग जाऊया आपण सगळे. तर आपण बघू शकतो आता इथे अशा प्रकारे जाळ्याला लागलेले शंख फेकून दिलेले असतात. तसा आपल्याला हा शंख मिळाला आहे. तसा आपल्याला शंख मिळाला ते. तरी हे बघा हे शंख गोळा करणारे माणसं आले तिथं. हे काय शंख गोळा करतात सगळे माणसं. भावाला मोठा शंख पाहिजे पण मोठा शंख तर भेटत नाही. तर अशा प्रकारे या स्पॉटवरती बसून व्हिडिओ काढतो. पण एकदम सेक्सी व्हिडिओ होतात. आता आपण इथे बसतोय कटाड्यावरती आणि इकडनं समुद्राचा व्ह्यू तर एकच नंबर. हा असा काहीतरी समुद्राचा व्ह्यू आहे. इकडनं असा सण मस्त दिसतंय एकदम. आणि इकडं आपल्या सगळ्या पवनचक्क्या. लाईट हाऊस कसं वर्क करतं माहिती आहे? आता इथं लाईट हाऊस देवगडला. सो देवगडला 4 अक्षर येतात. सो ते 4 वेळा फिरणार. मग एक पॉज असतो. मग परत 4 वेळा. सो बोटींना पाण्यात कळतं की हां हे देवगड. खाली आचरा आहे. तर आचऱ्याला जर लाईट हाऊस तिथला आचरा 3 आहे ना. सो आचरा असं 3 वेळा ते फिरणार लाईट. मग मध्ये परत पॉज असतो आणि मग परत फिरणार. तर आता आपण बघितलं की लाईट हाऊस कसं यूज करतात आणि कसं बोटींना कळतं की हे देवगड आहे. ते आपल्याला फ्लॅशने आता सांगितलंच. त्याचप्रमाणे आपल्याला आता देवगडचं किल्ला काय असतो कशाबद्दल होता ते तिकडे जाऊन आपल्याला फ्लॅश सांगणारच आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. स्किप करू नका हा व्हिडिओ. तुम्हाला जर देवगड फिरायचं असेल तर या व्हिडिओने तुम्हाला खूप माहिती मिळणार आहे. तर तुम्ही हा पुढे व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि लाईक पण करा. तर बघूया आपण पुढे. आता आम्ही ड्रोन शॉट वगैरे घेऊन झालं आहे. आता ड्रोन वगैरे उडवला. थोडे शॉट्स वगैरे घेतले ड्रोन शॉटचे आम्ही. तर ते तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळतीलच. तर आता आम्ही चाललो आहे देवगड किल्ल्यावरती. इथून अर्ध्या तासावर आहे देवगड किल्ला आणि फ्लॅश आम्हाला पाय घेऊन चालला आहे. तर विचार करा पायांची काय हालत होणार आहे. आणि इकडे मासे वगैरे तर खूपच मिळतात. तुम्ही तर पाहिलंच असेल आता शंख वगैरे तर असेच फेकले होते. आणि आता बघूया इथे काहीतरी असं जाळं जुळं लावलंय. घर बनवलं जाळ्याचं माहित नाही आम्हाला का लावलंय. तर आपण आता देवगड किल्ल्यावर जाऊन बघूया तिकडचा देवगड किल्ला कसा असतो कसा काय होता आणि कशाबद्दल होता देवगड किल्ला
हे पण विचारू आपण तिथे कोणाला तरी. तर चला तर शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही गावात आलो आहे कोणते तरी. इथे मस्तपैकी असे कौलारू घर आहेत जुने. वरती आलो आणि इकडे बघा मॉडर्न घर. मस्जिद वगैरे आहे ना. आणि इकडे कौलारू घर. तर बघू शकतात नाही, किती आम्ही बसलो नाहीये. किती फरक पडतो आत्ताच्या काळामध्ये. आम्ही आलो पुढे तर ते मस्जिद वगैरे आहे ना वरती मस्जिद ते वरती साईड वरच्या साईडला कुठेतरी आलो. कोणती गाडी गेली? वॅगनर. तर आता आम्ही देवगड किल्ल्यापाशी पोचलो आहे. आता देवगड किल्ल्यामधनं कसा दिसतं ते आपण जरा बघूया. आणि देवगड किल्ल्याचे जरा सिनेमॅटिक शॉटमध्ये आपण बघू. देवगड किल्ला थोडा आपण आता सिनेमॅटिक शॉटमध्ये बघूया. तर चला बघू. किल्ल्यामध्ये तर तुम्ही सिनेमॅटिक शॉट पाहिले. आता आपण थोडं लाईट हाऊसकडे जाऊया. तिकडनं आपल्याला कसा व्ह्यू दिसतो म्हणजे समुद्राला कशी बोटिंगला कशी दिशा दाखवली जाते आणि हे देवगड आला आहे असं हे कसं पद्धतीने दाखवलं जातं हे आपल्याला तिथे जाऊन कळेल. आणि इथला व्ह्यू तर एकच नंबर आहे. असं वाटतं की इथनं परत कधी जावंच नाही, इथेच राहून घ्यावं असं वाटायला लागलं आहे. तर आता आपण जाऊया आणि तिथे बघूया. वरती लाईट हाऊसवर जाऊ आणि तिथे बघू. तर जाऊया चला. तर आता लाईट हाऊसकडे चाललो आहे आम्ही. आणि लाईट हाऊस यायला आपल्याला असं 20 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. तिकडनं आपण मग लाईट हाऊसला जाऊ शकतो. अशा पद्धतीने लाईट हाऊस आहे. हे लाईट हाऊस आहे आणि तिथं आपला फाटक बाई वरतीच आहे. तर आता आपण वरती जाऊया. लाईट हाऊसवरनं व्ह्यू बघूया कसा दिसतो ते. तर आता आपण चाललो आहे वरती लाईट हाऊसला. अशा पद्धतीने इथं वरती जाण्यासाठी आपल्याला पायऱ्या आहे. आणि पहिल्यांदा मी लाईट हाऊसमध्ये चाललो आहे एखाद्या असं बघायला की लाईट हाऊस कसं असतं कसं नाही. तर चला जाऊया आपण वरती. तर चला आता या परत या सीडीने आपल्याला वरतीच जायचं आहे. तर चला आपण बघूया वरती जाऊन. असाच घेतला. वरती पोहोचलोय. हे दिसतंय ते म्हणजे लाईट हाऊसचं मेन लाईट आहे. आणि हे जे गोलगोल घुमतं याच्यामुळेच आपल्याला बोटींना कळतं की ते देवगड आलं आहे. म्हणजे हे 4 वेळा घुमतं ते म्हणजे देवगड. म्हणजे कसं देवगड अशा पद्धतीने बोटींना कळतं की आता देवगड आलं आहे. आता आपण बाहेर जाऊयात आणि व्ह्यू बघूया सनसेटचा. लाईट हाऊसमध्ये सर्वात पहिले आपण देवगडचा बीच पाहिला. मग नंतर आपण देवगड किल्ल्यावरती आलो बघण्यासाठी. सनसेट बघण्यासाठी आपण लाईट हाऊसवरती गेलो होतो. तर तुम्हाला लाईट हाऊसवरनं सनसेट कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा विसरू नका. चला बाय बाय.